हॅलो. हा, नमस्कार ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. सॉरी श्री स्वामी समर्थ. हा, बोला ताई. तुम्हाला आहे वेळ? हो, आहे ना, बोला ना. तुमची तब्येत वगैरे? ते थोडस चालूच आहे सध्या. वातावरण अच्छा. खराब आहे ना. बरं बरं, कुठे आहेत तुम्ही आता? मुंबईला. बरं बरं. बरं, बोलू मग मी. हो, बोला ना, बोला. कुठून बोलताय? सांगायचं. मी परभणीवरून बोलते. मी याच्या आधी पण केलं होतं बघा एकदा तुम्हाला आधार कार्ड अरे, घेतलं होतं. माझ्याकडे नाव आहे, सगळं आहे. तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही, परभणीवरून बोलते मी. बरं बरं. नाव तसं काय सांगू ना, अजून काही बरं केलंच बरं, काय अनुभव आला ताई? बघा, खूप सारे छोटे छोटे अनुभव आहेत. हा. माझ्या आईचं ना डोकं खूप दुखत होतं, म्हणजे शिलका निघत होता डोक्यातून. अरे बापरे. हा. तर खूप निघायच्या. आणि असं असं कसं व्हायचं की सकाळी राहायच्या थोड्याशा, परत दुपारून चालू व्हायच्या. अरे तर बापरे. मग ते असं झालं होतं की, आणि तिला इतका त्रास झाला होता की एक रात्र तर ती पूर्ण झोपलीच नव्हती. अरे. आणि त्याच्यानंतर पण मग गोळ्या वगैरे खाल्ल्या आम्ही. परत अजून एक ओळखीची डॉक्टर ताई आहे, तिला विचारलं, तिच्याकडून गोळ्या वगैरे खाल्ल्या. हा हा. आणि मग ते राहीच ना, शिलका निघायचं आणि डोकं पण खूप दुखतंय तिचं. अरे आणि बापरे. मग मी म्हटलं स्वामी, मग स्वामींना, आई तर स्वामींचं करतच असते. मग बरोबर. मी स्वामींना म्हणलं की स्वामी, तुम्ही असताना मला हॉस्पिटलला नाही जायचंय. हा हा म्हणजे काही पण करा म्हणलं, पण तिला बरं करा. हा. मग असंच 4-5 दिवस झाले, मग तिला बरं वाटलं. मग परत तिचं दुखायला चालू झालं. अगो बाई. हा. मग आम्हाला वाटलं की आता राहिलं पूर्ण. मग परत दुखायला चालू झालं. हा. मग ते असते ना कुठेतरी आपला विश्वास असतो देवावर, की बाबा कर, हम्म. काही पण कर, पण तूच कर. असं. हो, हो, हो. हां. मग माझं पण असं मनातून चालू होतं, की स्वामी प्लीज, प्लीज माझी थोडी तरी लाज राखा, असं काहीतरी. खूप कळवळीनं मी तुम्हाला सांगते, की आईला बरं करा. म्हणजे हां. आपण काही पण सहन झालं तर सहन करू ना. आईचं दुखलं की मग माझा जीव खालीवर होते. अय्या! हां. हां. तर मग असं एके दिवशी तर गुरुवारच होता मला वाटतं सकाळी. आईनं मग ते गुरुवारी सगळं हळद वगैरे टाकून फरशी वगैरे पुसली. हां. काय माहित त्या दिवशी काय निगेटिव्हिटी का काय असेल. त्या दिवशी थोडी सकाळी घरात किरकिर पण झाली, वाद पण झाला. अच्छा. पण मग त्याच दिवशी मग स्वामींना असं खूप डोळ्यात पाणी आलं होतं. असं रडत-रडत म्हणलं, की "प्लीज स्वामी, तिला बरं करा. प्लीज, प्लीज, अय्या! प्लीज." म्हणजे आणि मग ऐकलं काय की स्वामीनं ते, आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत म्हणजे खूप दिवस झाले असतील, हां. थोडं पण नाही दुखलं आईचं. त्यामुळे घरातलं वातावरण पण खराब होत असेल ना? हां, तीच आणि थोडी चिड होत असते ना. बरोबर, तो त्रास हां. वेगळाच असतो. हां, आणि हॉस्पिटलला गेलं ना, की मग ते एकाचं दुसरं सांगतात. मग ते हो, भीतीच हो, वाटते. हो. अगदी, अगदी. बरोबर बोललात. हो ना. हां, मग तेच तिचं काम वगैरे सगळं चालूच असायचं. हां. मग पण स्वामींनी त्या ह्याच्यातून खूप वाचवलं. कारण शिलका थांबच न गेला डोक्याच्या तिच्या. बापरे! हां, आणि खूप छोटा खूप हे त्रास होतं. नसतो तो, फार मोठा त्रास असतो. हां, आणि ते डोक्याचं काम होतं ना, त्याच्यामुळे जास्तच मग वाटलं. किती हां, छान, तर मग किती छान. तेच. तू आणि शेअर तो करते. तो तो तर खूपच हे हे अनुभव आहे. अजून पण आहेत, सांगू का? हां, तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा. नाही, तुमच्या तब्येतीनुसार. अ, मग नंतर सांगूया आपण थोडा. हां? तुम्ही कधी करता कॉल? नाहीतर मग त्या सांगून द्या. बरं, हं? बरं. हां. हं. मम्मी ना माझी आई ना रात्री तारक मंत्र म्हणते हां. तर ना घरात बरं. कुठेच माश्या नाहीयेत. तर मग ती तारक मंत्राने एक माशी येते. अगं बाई! हां. आणि तिच्या भोवती चालू असते, खेळत असते ती माशी. अगं आणि बाई! हां. माझी माझी एक्झाम होती, तर मग आपण परीक्षेला जाताना म्हणतो ना, की "स्वामी तुम्ही चला." हां. आणि मग ते स्वामी कुठं सोबतच असतात. मग मूर्ती घेऊन जायची एक्झामला सोबत. हां. असं. तर मग आम्ही हं. एक्झामला गेलो होतो संभाजीनगरला. आणि हं. माझी एक्झाम एक्झाम वगैरे झाली. आम्हाला हं. गाडीचं रिझर्व्हेशन केलं नव्हतं आम्ही. तर आम्हाला वाटलं होतं जागा भेटेल का नाही भेटेल. आई म्हणली, हं. "स्वामी म्हणले काय करायचं ते." हं. मग आम्हाला जाऊस्तोवर खूप छान जागा भेटली. अरे कुणी वाह! बाजूला पण नाही आलं. माणसाला वाटते ना, आता ही छोटी गोष्ट वाटते, पण त्या प्रसंगाला ती खूप मोठी असते. मोठी असते. खरं आहे. अगदी बरोबर. हां, आता मग आम्हाला जागा पण भेटली. तिथं तिथं आम्हाला राहायला रूम पण वगैरे सगळी व्यवस्थित भेटली. अरे आणि वाह! त्याच्यानंतर मग पेपर झाला. आणि हं. पेपर म्हणजे तिथं पण स्वामी, म्हणजे ते फुलपाखरू तुम्हाला म्हटलं ना, ते हो. सोबत असते. हां, तर मग ते तिथं पण आलं होतं. अय्या! हां, मग ते पेपर वगैरे झाला. मग आम्ही जेवायला तिथे संभाजीनगरला जेवत होतो त्या हॉटेलला. आणि मग ताई, हे बघा, कोणतीच माशीने हात लावू देत नाही हां. ती नाही लगेच लावू उडून देत, जाते. नाही लावू देत. बरोबर. हां.
तर मग आम्ही जेवण करताना आई म्हणते, "या स्वामी जेवायला." तिचं नेहमीचं ठरलेलं असते. मग एक एक माशी आली आली हं, आणि मी म्हणलं, "बघू हिला हात लावून ही थांबते का?" मी हं. तिला उचलून साईडला घेतलं. अय्या! हो. फोटो तिला काढले तिचे आहे फोटो? नाही एवढं नाही सुचलं त्या टाईमला. हां, हां, हां. तर मी तिला तिला उचललं, ती पहिले ताटाच्या साईडला आली. मग मी तिला उचलून बाहेर घेतलं. मग अय्या! मग मी म्हटलं, "आता हिने एवढा हात लावून दिले, म्हणजे हे स्वामीच असणार आहे." बरोबर. पण आपलं मन असते ना, म्हणजे शंका घेणं कुठं ना कुठं हो, चालूच असते. हो, हो. खरं आहे, खरं आहे. तर मग मग काय केलं तिला, मग भात दिला थोडासा, त्याच्यात शिरा दिला थोडासा, पापड दिला थोडासा. बघा म्हणलं ती काय खाती माशी हां. तर तिचं चालू होतं आपलं घुमणं-फिरणं. मग मी म्हणलं, "परत हात लावून बघा उडते का?" मी परत हात लावला, ती उडली नाही. मग मग ती तशीच तशीच आता राहिली. कधी. हां, मग ती तशीच राहिली. हो मग ना, तिने माझा भात खरं. नाही खाल्ला बरं. मम्मीच्या साईडला जो होता का तो जाऊन खाल्ला. मी म्हणलं, "हो, बरोबर आहे. आई तुम्ही असंच करा गं! आता." खरंच कमाल, खरंच कमाल. हां. मग मम्मीच्या ग्रेट. साईडचा भात होता तो खाल्ला आणि मग नंतर ती माशी निघून गेली. किती सुंदर अनुभव ताई. हां, खूप छान. बघा हात लावू देत नाही. ती जवळ गेलं की उडून हो, जाते आणि मी हो. तिला उचलून साईडला ठेवलं. साधी म्हणजे गोष्ट आहे का? हां, खूप मोठी गोष्ट आहे ही त्या त्या खरंच, खरंच. दिवशी. खूप आणि छान ताई. मी शेअर थोड करते हां. अजून एक आहे छोटा सांगू? बरं, बरं सांगा. हां, म्हणजे छोटे-छोटे आहेत. बरं, बरं. माझी आई ना तारक मंत्र करते रात्री. तर बरं, ना एक बरं. छोटी पाल फिरते बघा हां. आणि आईचं तारक मंत्र चालू आहे आणि ती पाल वरून आईला वाकून बघायली. ओह! हो, म्हणजे बापरे! कळायलंय की तिने साईन दिली की हो मी ऐकतेय. हां, 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 हां. त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी टाकेल तुम्हाला. हो, हो, हो. हां आणि त्याच्यानंतरचा मी माझं पारायण चालू केलं होतं. आज माझं पारायण संपलंय गुरुचरित्राचं. अच्छा. अरे वाह! हां, तर हं. मग पारायणाच्या टाईमला पहिल्या दिवशी पारायण झालं आणि विष्णू सहस्त्रनाम वाचतो ना आपण, म्हणजे काही हो, चूक हो. वगैरे झाली तर ती क्षमासाठी. हो, तर हो. मी पहिल्या दिवशी विसरून गेले, कारण घरी करू लागले. हां. त्याच्यामुळे एवढं लक्षातच नाही आलं. तर हां. मग सकाळी-सकाळी पहाटे स्वप्न पडलं, की एका क्लासमध्ये मी आहे आणि क्लासमध्ये माझ्या हातात माईक दिलाय आणि मला सगळे म्हणाले, "तू विष्णू सहस्त्रनाम वाच." हां? हो. आणि मग मी म्हटलं म्हणजे मला कळेना ना. त्या टाईमला हं. मला काही नाही कळलं. मग हां. मी उठले, माझं सगळं आवरलं. मग हं. आठवलं, अरे यार, पारायण करत असताना आपल्याला हे वाचायचं असते. हां. म्हणजे त्या दिवशी मला पहिला अनुभव आला, की आठवण ठीक आहे. किती सुंदर आठवण करून दिली. हां, हां. म्हणजे देवाने आठवण करून दिली, की मी ऐकलेलं, तर तू हे पण हे वाच, तू हे हो. विसरायलीस. मग किती मला खूप छान वाटलं. आणि जो हं. मग दुसरा दिवस होता पारायणाचा, मग त्या दिवशी मी पारायणाचं वाचत होते आणि हं. स्वामींचं गुलाबाचं फूल पडलं. अच्छा. हां. हं, छान पडलं असं. सकाळपासून स्थिर होतं, पण त्या टाईमला पडलं. अच्छा. हां, हां. म्हटलं, ठीक आहे देवा तुझं आहे लक्ष, असंच लक्ष राहू दे. बरोबर. काय चुकलं मागलं माफ कर. आणि आज मग हं. ते सगळं झालं. तर मी म्हटलं आज तुम्हाला अनुभव सांगावा म्हणून. नाही, सांगितलं फार छान केलं. अजून छान अनुभव देतील बघा ताई. हो, हो, हो. सुंदर, सुंदर. मी आणि शेअर माहिती करते हां ताई हे. हो, हो. ऐका ना अजून एक बोलू का? हां, बोला. पण ते फार मोठं होईल ना ताई? नाही, नाही. दुसरी गोष्ट आहे. मग ह्याच्यात आलं तर चालणार आहे? हो, चालणार आहे. बरं, बरं. ते हां. सातारच्या ताईचा पुढचा अनुभव कधी येणार आहे? आता काय माहिती कधी शेअर करतात ताई? अच्छा. ते वाट बघायलाच नव्हते. अच्छा, अच्छा. हां, हां. झालं बाकी काही नाही. तुम्ही बरं. काळजी घ्या तब्येतीची. होतंय, होतंय हां. हो, हो. श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ.